धरणाची साठवण क्षमता 26 टीएमसी असून आज मितीला 87.1% धरण भरलेले आहे। आजच्या घडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे। त्यामुळे आज दिनांक 12 रोजी दुपारी 3 वाजता मुळा धरणातून 2000 क्युसेकने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। अहमदनगरमध्ये नवविवाहित जोडप्याने घेतला गळफास, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह। 3 महिन्यापूर्वीच झाला होता विवाह। संगमनेर तालुक्यातील महालदरा येथील घटना, पोलिसांचा तपास सुरू। राज्यात 50% वर आरक्षण देता येत नाही असा न्यायालयाचा निर्णय आहे। यासाठी सर्वांनी मिळून केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली पाहिजे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडावी लागेल। हे धोरण बदलावं लागेल। याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत। केंद्र सरकारने भूमिका घेतल्यास त्याला आमचं समर्थन असेल। मराठा आरक्षणावर शरद पवार यांनी मांडली आपली भूमिका। यूपीएससी प्रकरणात फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। दरम्यान पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यांना तत्काळ अटक करण्याची गरज नाही, चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। कल्याणमध्ये एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। विघ्नेश पात्रा असे या मुलाचे नाव आहे। विघ्नेश जवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केलं असल्याची प्राथमिक माहिती आहे। कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी नोंद करत पुढील तपास सुरू केलाय। कंगनाचे राहुल गांधींविषयी वादग्रस्त विधान। हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील खासदार कंगना रनौत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। कंगनाने एक्स वर पोस्ट करत राहुल गांधी सर्वात धोकादायक व्यक्ती असल्याचं लिहिलंय। ते कटू, विषारी आणि विनाशकारी आहेत। राहुल यांचा अजेंडा आहे की ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात। मराठा आंदोलकांनी मंत्री छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा सोडली नाही तर आम्हीही मराठा समाजाचे 1-2 नव्हे तर तब्बल 160 आमदार पाडू, असा निर्वाणीचा इशारा ओबीसी आंदोलक प्रकाश शेंडगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलाय। महायुतीतील जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। 20 ऑगस्ट जागा वाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते ही घोषणा करतील असे ते म्हणाले। बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर जोरदार कल्ला पाहायला मिळालाय। यासोबतच घरातील 6 सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती। मात्र रितेश भाऊने घरातील सदस्यांना एक गोड बातमी दिली। बिग बॉस मराठीच्या घरातील या आठवड्यात नो एलिमिनेशन म्हणजेच कोणतेही सदस्य बाहेर पडणार नाही। कुरळे ब्रदर्स पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला। साडेमाडे 3च्या सिक्वेलची घोषणा। अंकुश चौधरी करणार दिग्दर्शन। पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मधील कलाकारांचे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत।